अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर रायपूर पोलिसांची धडक कारवाई। 7 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहतात पोलीस टाइम्स मराठी न्यूज। सत्य बातमी, ठाम भूमिका। माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा श्री सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18/5/2026 रोजी ग्राम अंतरीकोडी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे गोपनीय माहितीच्या आधारे पंचासमक्ष आर्म ऍक्ट प्रमाणे रेड कारवाई करण्यात आली। सदर कारवाई दरम्यान आरोपी शुभम सागर पवार, राहणार कार्ला चौक, वर्धा, जिल्हा वर्धा, रुपेश मिलन शिंदे व रोहेल मिलन शिंदे, राहणार हसनाबाद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, हल्ली मुक्काम पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्या ताब्यातून 2 देशी बनावटीच्या पिस्टल, 4 मॅगझिन, 92 जिवंत काडतुसे, 2 वापरलेली काडतुसे, 1 लोखंडी चाकू, महिंद्रा कंपनीचे XUV 500 वाहन क्रमांक MH20 DJ 8687 तसेच iPhone 16 Pro Max मोबाईल असा एकूण अंदाजे 7,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कडमकर यांच्या फिर्यादीवरून अप क्रमांक 92/2026 अन्वये कलम 35725 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई पोलीस स्टेशन रायपूर ठाणेदार श्री निलेश सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ शितोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती गलबले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अनंत कडमकर, पोलीस कॉन्स्टेबल अख्तर शेख, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे, चालक पोलीस हवालदार सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक अकोला यांनी संयुक्तपणे पार पाडली। सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार निलेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे करत आहेत। जावेद शाह, मुख्य संपादक, पोलीस टाइम्स मराठी न्यूज।